आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. कृष्णा, आपण बघितलं खरं तर या सगळ्या 17 मुलांना एक सिनियर सिटीजन आणि एका नागरिकाला पोलिसांनी सुखरूप सोडवलेलं आहे. सध्याची तिकडची काय परिस्थिती दिसतेय? नक्कीच आपण पाहू शकतो पवईच्या परिसरातील एका राज स्टुडिओमध्ये जे आहे ते दिवसाढवळ्या 15 ते 20 मुलांना पोलीस ठेवण्यात आला आणि त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आर्य याने केलेला आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत पाहायला गेलं तर या अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी राज स्टुडिओ येथे जो आहे तो ऑडिशनच्या निमित्ताने अनेक लहान मुलांना असेल किंवा अनेकांना जे आहे ते या ठिकाणी बोलवत होता, ऑडिशन घेत होता आणि आजच दुपारी दिवसाढवळ्या म्हणजे दुपारच्या दरम्यान जे आहे त्याने अनेक 15 ते 20 मुलांना जे आहे ते त्या ठिकाणी ओलीस ठेवलं, डांबून ठेवण्यात आलं आणि पाहायला गेलं तर एकंदरीत त्याने त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जे आहे त्याने आपल्या मागण्या किंवा मला फक्त बोलायचं आहे, चर्चा करायची आहे असं देखील जे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो सांगताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर माझ्यासोबत अनेक लोक देखील जोडली गेलेली आहेत असं देखील जे आहे तो आर्य सांगताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने दहशत जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जाळून घेईल असं देखील जे आहे ते त्याने सांगितलेलं आहे आणि मला ट्रिगर करू नका किंवा मला त्रास देऊ नका असं देखील जे आहे तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना पाहायला मिळतो. आपण पाहायला गेलं तर अनेक अशी घटना जर समोर आली अनेकांच्या, तेव्हा आजूबाजूचे तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळालं. आजूबाजूची लोक या संपूर्ण राज स्टुडिओच्या आजूबाजूच्या परिसरात जमायला लागले आणि त्यानंतरच घटनास्थळी म्हणजे राज स्टुडिओच्या येथे पोलीस जे आहे ते दाखल झाले, पवई पोलीस जे आहे ते दाखल झाले आणि त्यानंतरच रेस्क्यू करण्यात म्हणजे अनेक मुलं जी आहे ती 15 ते 20 मुलं आतमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेस्क्यू करण्याचा मुंबई पोलिसांकडून जो आहे ते काम करण्यात आलं आणि त्वरित रेस्क्यू केल्यानंतर अनेक ज्या पोलीस आणि आर्य याच्या झटापटीत आपल्याला पाहायला मिळालं. आर्य याला जी आहे ती दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एकंदरीत ही ऑडिशन अनेक किती दिवसांपासून घेतली जात होती, कशा प्रकारे जे आहे ते ऑडिशन घेण्यात आलं किंवा जे एक मेसेजेस असतात जे ऑडिशन भरवण्यात जेव्हा येतात, एखादी कुठल्याही सिनेमा असेल किंवा कुठलीही सिरियल असेल त्या ऑडिशन घेण्यात येते, त्या दरम्यान जे आहे एक पब्लिशर जे आहे ते मेसेज किंवा एक पब्लिश केला जातो. जो मेसेज आहे तो आर्यानेच केला होता का किंवा तो त्या मुलांपर्यंत कसे पोहोचले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑडिशनच्या दरम्यान येत असताना अनेक लहान मुलांसोबत त्यांचे पालक देखील येत असतात. या पालक देखील त्या संपूर्ण प्रक्रियेत देखील त्यांना कशी माहिती मिळाली, त्यांच्या व्हॉट्सअपला कोणी मेसेज केला, नक्की आर्य यानेच केलेला आहे का, याचा देखील जो आहे तो अधिकचा पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीत हा संपूर्ण प्लॅन जो आहे तो त्याने आधीपासूनच केला होता का आजच त्याने सडनली केला आहे असं देखील जे आहे तो याचा तपशील जो आहे तो तपासादरम्यान समोर येईलच. परंतु हे प्लॅनिंग आर्य याने किती दिवसापासून केलं होतं, त्याला जो स्टुडिओ जो आहे तो राज स्टुडिओ पाहायला गेलं तर एकंदरीत ती भाडे तत्वावरती जी घेण्यात येते, जी स्टुडिओ आहे तो ऑडिशन दरम्यान जे आहे ते भाडे तत्वावरती घेण्यात येतो. तो भाडे तत्वावरती नक्की कोणी घेतला किंवा आर्य याने जाऊन स्वतः जे आहे ते भाडे तत्वावरती तो स्टुडिओ घेतला आहे की नाही घेतला, या सर्वाचा तपशील मुंबई पोलीस जे आहे तो अधिक करेल आणि त्या करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकंदरीत संपूर्ण जी 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं म्हणजे डांबून ठेवण्यात आलं होतं, त्यांना देखील जे आहे ती मुंबई पोलिसांकडून सुटका करण्यात आलेली आहे. या दरम्यान देखील आर्य आणि मुंबई पोलिसांदरम्यान जी झटापट झाली त्यात आर्य जो आहे तो आर्यला जी आहे ती दुखापत झालेली आहे आणि त्याला त्वरित जवळच्याच रुग्णालयात. निश्चित या संदर्भात आणि काय अपडेट्स येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद कृष्णा सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.